नमस्कार विद्यार्थी मित्र हो. नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तलाठी भरती 2026 MPSC पॅटर्न प्रश्नपत्रिका घेतलेली आहे. यामध्ये आपण ग्राम महसूल अधिकारी सराव प्रश्नपत्रिका घेतलेली आहे. यामध्ये विषय आहे महाराष्ट्राचा भूगोल म्हणजेच महाराष्ट्रातील नद्या. या विषयावर आपण काही प्रश्न व त्याची उत्तरं बघणार आहोत. मित्र हो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर पहा, व्हिडिओला सुरुवात करू. चला बघा, पहिला प्रश्न बघा, गोदावरी नदीचा उगम कोणत्या जिल्ह्यात होतो? तर गोदावरी नदीचा उगम कोणत्या जिल्ह्यामध्ये होतो? तर याचं योग्य उत्तर आहे क नंबर, नाशिक या जिल्ह्यामध्ये गोदावरीचा आपल्याला उगम होताना दिसून येतो. नाशिक जिल्ह्यामध्ये. याचं स्पष्टीकरण जर बघितलं तर गोदावरी नदीचा उगम नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी पर्वतावर होतो. ही महाराष्ट्रातील तसेच दक्षिण भारतातील सर्वात मोठी नदी असलेली आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. म्हणजेच गोदावरी नदीचा उगम हे नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे असणाऱ्या ब्रह्मगिरी पर्वतावर होताना दिसून येतो आणि ही महाराष्ट्रातील नाही तर दक्षिण भारतातील सर्वात मोठी नदी म्हणून आपल्याला या ठिकाणी तिची ओळख असलेली सांगता येईल. यानंतरचा प्रश्न आहे, कृष्णा नदीची महाराष्ट्रातील लांबी अंदाजे किती किलोमीटर आहे? तर कृष्णा नदीची महाराष्ट्रातील लांबी अंदाजे किती किलोमीटर आहे? तर याचं योग्य उत्तर आहे अ नंबर, 282 किलोमीटर. 282 किलोमीटर एवढी कृष्णा नदीची महाराष्ट्रामधील लांबी असलेली आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. कृष्णा नदीची एकूण लांबीचा जर विचार केला तर 1400 किलोमीटर एवढी लांबी आपल्याला कृष्णा नदीची असलेली सांगता येतील. पण महाराष्ट्रामधील तिची लांबी केवळ 282 किलोमीटर एवढी असलेली आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. तिचा उगमचा जर विचार केला तर सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या ठिकाणी आपल्याला कृष्णा नदीचा उगम होताना आपल्याला दिसून येतो. महाबळेश्वर या ठिकाणी कृष्णा नदीचा उगम होताना दिसून येतो आणि एकूण कृष्णा नदीची लांबीचा जर विचार केला तर 1400 किलोमीटर एवढी लांबी आहे आणि महाराष्ट्रामध्ये 282 किलोमीटर एवढी आपल्याला लांबी असलेली या ठिकाणी सांगता येईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नदी आहे? तर आपल्याला पश्चिम वाहिनी नदी सांगायची आहे. तर यातलं योग्य उत्तर आहे ब नंबर, तापी ही नदी जी काय आहे ही पश्चिम वाहिनी नदी म्हणून ओळखल्या जाताना आपल्याला दिसून येतो. पश्चिम वाहिनी नदी होय. तापी व नर्मदा या महाराष्ट्रातील प्रमुख पश्चिम वाहिन्या नद्या असलेल्या आपल्याला दिसून येतात, ज्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात. म्हणजेच कोणती? तापी आणि नर्मदा ह्या काही दोन नद्या आहेत. या पश्चिम वाहिन्या नद्या म्हणून आपल्याला ओळखताना दिसून येतात. गोदावरी, भीमा व वैनगंगा या पूर्ण व दक्षिण वाहिन्या नद्या असलेल्या आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. पूर्व व दक्षिण वाहिन्या नद्या या असलेल्या आहेत, पण तापी व नर्मदा या पश्चिम वाहिनी नदी म्हणून ओळखल्या जाताना आपल्याला या ठिकाणी दिसून येते. यानंतर आहे, महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून कोणत्या नदीला ओळखले जाते? तर महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून कोणत्या नदीला ओळखल्या जाते? तर भाग्यलक्ष्मी हे कोणाला म्हटले जाते? तर कोयना या नदीला आपल्याला भाग्यलक्ष्मी या नावाने ओळखल्या जाते. कोयना या महाराष्ट्रातील नदीला भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखल्या जाते. कोयना नदीवर बांधण्यात आलेल्या धरणामुळे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वीज निर्मिती होताना झालेली आपल्याला दिसून येते आणि याच जलविद्युत प्रकल्पामुळे कोयना नदीला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असं म्हटलं जाते. म्हणजेच कोयना नदीवर जे काही धरण बांधण्यात आलेलं आहे या धरणामुळे मोठ्या प्रमाणामध्ये वीज निर्मिती केल्या जाते आणि या वीज निर्मितीच्या प्रक्रियेमुळेच कोयना नदीला भाग्यलक्ष्मी नदी म्हणूनही ओळखल्या जाताना आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. यानंतर आहे, वर्धा व वैनगंगा. वर्धा व वैनगंगा या नद्याचा संयुक्त प्रवाहाला काय म्हटले जाते? तर वर्धा व वैनगंगा या नद्याच्या संयुक्त प्रवाहाला काय म्हटले जाते? तर याचं योग्य उत्तर आहे अ नंबर, त्यालाच प्राणहिता असं म्हटले जाते. वर्धा व वैनगंगा या नद्याच्या संयुक्त प्रवाहाला प्राणहिता या नावाने ओळखल्या जाते.
विदर्भामधील आपल्याला वर्धा व वैनगंगा या दोन नद्याचा संगम चपराळा जिल्हा गडचिरोली येथे होताना आपल्याला दिसून येते. म्हणजेच विदर्भामध्ये असणारी वर्धा व वैनगंगा या नद्याचा संगम आपल्याला चपराळा जिल्हा गडचिरोली येथे होताना दिसून येते. तिथून पुढे या नद्याचा संयुक्त प्रवाहाला प्राणहिता असे म्हटले जाते. म्हणजेच या दोन नद्याचा संगम ज्या ठिकाणी होतो त्याला चपराळा असं म्हटलं जातं आणि तिथून पुढे त्या दोन नद्या वाहतात त्यालाच प्राणहिता असं या ठिकाणी म्हटल्या जाताना आपल्याला दिसून येतं. यानंतर आहे भीमा नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो. तर भीमा नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो तर याचं योग्य उत्तर आहे क नंबर भीमाशंकर या ठिकाणी आपल्याला भीमा या नदीचा उगम होताना दिसून येतो. भीमाशंकर या ठिकाणी आपल्याला भीमा या नदीचा उगम होताना दिसून होतो. पुणे जिल्ह्यामधील खेड तालुक्यामध्ये जे काही भीमाशंकर आहे तेथील नदीचा उगम होताना दिसून येतो. ही नदी सर्वात मोठी उपनदी असलेली आपल्याला म्हणजे की कृष्णा नदीचीच जी उपनदी म्हणून आपल्याला भीमा नदीचा उगम झालेला या ठिकाणी दिसून येतो. भीमाशंकर या ठिकाणी भीमा नदीचा उगम होताना आपल्याला सांगता येईल. त्यानंतर आहे महाराष्ट्रामध्ये गोदावरी नदीच्या खोऱ्याने सुमारे किती टक्के क्षेत्र व्यापले आहे. तर महाराष्ट्रामध्ये गोदावरी नदीच्या खोऱ्याने राज्यामधील सुमारे किती टक्के क्षेत्र व्यापलेलं आहे. तर योग्य उत्तर आहे ब नंबर 49% एवढं क्षेत्र महाराष्ट्रामध्ये गोदावरी या नदीच्या खोऱ्याने व्यापलेलं असलेलं आपल्याला सांगता येतील. 49% एवढं क्षेत्र व्यापलेलं आहे. गोदावरी खोरे हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे नदी खोरे असून महाराष्ट्र राज्यामधील भौगोलिक क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून 49% क्षेत्र त्यांनी व्यापलेलं असलेलं आपल्याला दिसून येतो. त्यानंतरचा प्रश्न आहे नर्मदा नदी महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्याच्या सीमेवरून वाहते. तर नर्मदा नदी महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्याच्या सीमेरेषेवरून वाहताना आपल्याला दिसून येते. तर नंदुरबार या जिल्ह्याच्या सीमेरेषावरून आपल्याला नर्मदा नदी ही वाहताना दिसून येते. नंदुरबार या जिल्ह्याच्या सीमारेषावरती भागामधून नंदुरबार नदी ही वाहताना दिसून येते. नर्मदा नदी ही महाराष्ट्राच्या वायव्येवरून म्हणजेच केवळ नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून वाहताना आपल्याला दिसून येते. नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून वाहताना नर्मदा नदी दिसून येताना आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. यानंतर आहे कराड येथे. कराड येथे कोणत्या दोन नद्याचा संगम होतो. तर कराड या ठिकाणी कोणत्या दोन नद्याचा संगम होतो. तर कृष्णा व कोयना या दोन नद्याचा संगम आपल्याला कराड या ठिकाणी होताना दिसून येतो. कृष्णा व कोयना या दोन नद्याचा संगम आपल्याला सातारा जिल्ह्यामधील कराड या ठिकाणी होताना दिसून येतो. सातारा जिल्ह्यातील कराड या ठिकाणी कृष्णा व कोयना या नद्याचा संगम होतो. त्यालाच प्रीती संगम असं म्हटले जाते. म्हणजे की सातारा येथे जे काही कराड या ठिकाणी कृष्णा व कोयना या नद्याचा काही संगम होतो या संगमाच्या ठिकाणालाच प्रीती संगम या नावाने मोठ्या प्रमाणामध्ये ओळखल्या जाताना आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. त्यानंतर आहे खालीलपैकी कोणती नदी दक्षिण वाहिनी नदी आहे. तर खालीलपैकी कोणती नदी ही दक्षिण वाहिनी नदी आहे. तर वर्धा ही जी काही नदी आहे ही आपल्याला दक्षिण वाहिनी नदी असलेली आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. वर्धा व वैनगंगा या विदर्भातील प्रमुख दक्षिण वाहिन्या नद्या आहेत ज्यांच्या उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहताना दिसून येतात आपल्याला. म्हणजेच विदर्भामध्ये ज्या काही वर्धा व वैनगंगा या काही नद्या आहेत या नद्या आपल्याला दक्षिण वाहिन्या नद्या असलेल्या या ठिकाणी सांगता येतील.